विधानसभा निवडणुकीनंतर कोकणातील रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का बसलाय। कोकणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला आहे। शेकापच्या बालेकिल्ल्याला भाजपने सुरुंग लावण्याची तयारी केली आहे। रायगडमधील शेकापचे माजी आमदार पंडित शेठ पाटील यांनी अखेर आज 16 एप्रिलला भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय। शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांचे भाऊ माजी आमदार सुभाष तथा पंडित शेठ पाटील आणि भाचे व माजी मंत्री शेकापच्या ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी पाटील यांचे चिरंजीव ॲडव्होकेट आस्वाद पाटील, चित्रा पाटील यांनी आज शेतकरी कामगार पक्षाला अखेरचा लाल सलाम केला। त्यांनी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात भाजपमध्ये प्रवेश केला। रायगड जिल्ह्यात शेका पक्षासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे। माझ्या पक्षप्रवेशामुळे रायगड जिल्ह्यात भाजप 1 नंबरला येणार असल्याचा दावा माजी आमदार पंडित शेठ पाटील यांनी केला। रायगड जिल्ह्यात मला मानणारा मोठा वर्ग असून त्याचा भारतीय जनता पार्टीला मोठा फायदा होईल। शिवाय आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पंडित शेठ पाटील काय आहे हे इतरांना कळेल, असा इशारा त्यांनी शेकापच्या नेत्यांना दिला। भाजपचे कार्यकारी अध्यक्ष माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप प्रदेश कार्यालयात माजी आमदार पंडित शेठ पाटील आणि ॲडव्होकेट आस्वाद पाटील यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला। यावेळी माजी आमदार पंडित शेठ पाटील यांच्या पत्नी भावना पाटील, खासदार धैर्यशील पाटील, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी आणि शेकापचे विविध तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। पंडित शेठ हे रायगड जिल्ह्यामधलं राजकीय सामाजिक क्षेत्रामधलं एक अतिशय प्रभावी असं एक व्यक्तिमत्व आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करते, याचा आम्हा सर्वांना मनापासून अभिमान आहे। पंडित शेठ किंवा पप्पू शेठ यांच्या माध्यमातून आणि संपूर्ण परिवाराच्या माध्यमातून या रायगड जिल्ह्यामधल्या राजकीय, सामाजिक, क्रीडा प्रत्येक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रभावी असं काम झालेलं आहे। त्यामुळे आज ज्या वेळेला ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत तर मला खात्री आहे की या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभरामध्ये होत असलेला विकास आणि महाराष्ट्राचं धोरणी आणि त्याचप्रमाणे तडफदार नेतृत्व माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वाखाली या राज्याचा होत असा विकास, ही विकासाची परंपरा आता अलिबाग आणि रायगड जिल्ह्यामध्ये संपूर्णपणानं प्रत्येक तालुक्यामध्ये त्या गावागावापर्यंत घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून माननीय पंडित शेठ आणि पप्पू शेठ आणि सर्व ताई आणि सर्व सहकारी हे निश्चितपणानं येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीला ताकद देतील आणि सर्वसामान्य जनतेला अपेक्षित असलेला या जिल्ह्याचा विकास घडवून आणण्यासाठी अधिकाधिक वेगानं आम्ही सारी मंडळी काम करू, याचा मला विश्वास आहे। भाजपमध्ये प्रवेश करताना 11:30 वाजता प्रवेश आहे, पण महिलांनी पण बराचसा माझ्या भूमिकेला पाठिंबा दिलाय। पेनपासून खारेपाटातील बहुसंख्य महिला या आस्वाद पाटील आणि पंडित शेठ यांनी जो निर्णय घेतलेला आहे त्याबरोबर जुळलेले आहेत। ही फक्त एक झाकी आहे। आज आमचा प्रवेश ही प्रातिनिधिक स्वरूपाची गोष्ट आहे, थोड्या लोकात प्रवेश आहे। त्याच्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही वेगवेगळे पक्ष प्रवेश करणार आहोत। काही लोकांनी सांगितलं पक्ष संपतो, पण काय माझ्या जाण्याने पक्ष संपल्याने नवीन लोक जोडतील। पण पंडित शेठ 24 तास राजकारण करणार आहे, बाकीचे लोक बिझनेस सांभाळून राजकारण करतात। तर भविष्यामध्ये आज महिलांची पण उपस्थिती चांगली आहे आणि BJP पक्षात गेल्यामुळे जो विकास, जी माझ्याबरोबर जी लोक होती, सत्ताधारी लोक आमच्या लोकांना गळचेपी करत होते, पण मला निश्चित खात्री आहे आता त्याच्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये एक वेगळं राजकारण होईल। कारण तेच ब्रँड चालत होते, तेच लोक त्याचा गैरफायदा घेत होते। माझ्या जाण्याने बऱ्याच लोकांना दुःख पण झालंय, कारण पंडित शेठ गेल्यानंतर कारण माझे फॉलोअर्स काय अलिबाग आणि पुण्यापुरतं मर्यादित नाही, तर माझे फॉलोअर्स संपूर्ण महाराष्ट्रातून मला माझ्या भूमिकेला पाठिंबा दिलेला आहे। त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील 15ही तालुक्यामध्ये मला मानणारा आणि पप्पू शेठला मानणारा बराचसा वर्ग आहे। चित्राताई यांना पण मानणारे लोक आहेत, कारण ते जिल्हा परिषदची पदाधिकारी होती। 15 तालुक्यात तिने संपर्क ठेवलाय। त्याच्यामध्ये स्मिता पाटील आमच्या पिंट्या शेठची पत्नी, हिला पण मानणारा वर्ग आहे। तर प्रत्येक महिलेच्या मागे बरेचसे लोक आहेत। ही आमची सुरुवात आहे। आज नवीन पक्षात प्रवेश करताना आज थोडा वेळात तो कार्यक्रम होईल, पण जयंत पाटील यांनी सांगितलं की
बंडी शेटला 6 महिने वाट बघायला लागली. तशी काही परिस्थिती नाही. दुर्दैवाने माझी सूनबाईचा ॲक्सिडेंट झाला, त्याच्यामध्ये आमचे 2-2.5 महिने गेले. आणि पक्षप्रवेश करताना सगळ्या लोकांना विश्वासात घ्यायला पाहिजे, सगळ्या लोकांशी, कारण हा मोठा विषय आहे. कारण तातडीने, कारण माझे सहकारी मनोज भगत, अजित कासार हे माझ्या ताटात जेवत होते, पण त्यांनी अचानक ऐन इलेक्शनच्या तोंडावरती पक्ष प्रवेश केला. पण मी तसं करणार नाही, कारण गेली 3-4 महिने, कारण आम्ही विधानसभेला तर आम्ही शेका पक्षालाच मी मतदान केलंय. मी काय त्याच्यामध्ये भाग घेतला नाही. पक्षाने त्यावेळेला सांगितलं की पंडित शेट योग्य उमेदवार नाही, म्हणून मी गप्प बसलो. पण मी मतदान शिटीलाच केलं. पण आज निश्चित सांगतो, 3-4 महिने लागले. हा कार्यक्रम अगोदर झाला असता, पण दुर्दैवाने माझ्या सूनबाईचा ॲक्सिडेंट झाला. तो ॲक्सिडेंट पण गंभीर होता आणि त्याच्यामुळे 2.5-3 महिने गेले. आणि सगळ्या लोकांना विश्वासात घेतल्यामुळे पंडित शेटच्या मागे किती लोक आहेत हे तुम्हाला लक्षात येईल. कारण मला पक्षाने पण संधी दिली, जयंत पाटलांनी पण संधी दिली, पण मी त्या संधीचा फायदा घेऊन रायगड जिल्ह्यातील तमाम गावात, लहान मुलापासून ते मोठ्यापर्यंत, पंडित शेटला ओळखणारा माणूस नाही अशी परिस्थिती नाही. निश्चित जिल्ह्यामध्ये परिवर्तन होईल. आणि रवींद्र चव्हाण यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या नेतृत्वाची कदर केली, त्याला देखील याचा फायदा होईल. आज आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आहे. खरं तर माजी आमदार पंडित शेठ पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहिलंय की एक चळवळीतलं नेतृत्व कशा पद्धतीने उभं राहू शकतं. तळागाळातल्या माणसांना न्याय देत संपूर्ण समाजाला एक संघ करत त्यांनी संघटना वाढवली. शेतकरी कामगार पक्षाचं एक हाती सत्ता जी आहे ती जिल्हा परिषदेवर काबीज करण्याची क्षमता असणारा नेता आज आमच्यामध्ये येतोय. आदरणीय पंडित शेठ यांच्याबरोबर पप्पू शेठ असतील, आमच्या चित्रावहिनी असतील, आमच्या भावनावहिनी असतील आणि त्यांची सगळी टीम ही आल्यामुळं जिल्ह्याला एक वेगळ्या पद्धतीचा आयाम हा भारतीय जनता पार्टी म्हणून प्राप्त होणार आहे. खरं तर आम्ही सगळेच जण या प्रसंगी अत्यंत आनंदी आहोत की एक मातब्बर नेता, एक तळागाळामध्ये कष्टकरी श्रमजीवी लोकांना न्याय देणारा नेता आज भारतीय जनता पार्टीमध्ये येतोय. याच्यापेक्षा आनंदाचा क्षण दुसरा असू शकत नाही. शिवसाता टाइम्ससाठी धनंजय कवठेकर, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.